नमस्कार, मी प्रथमेश मोरे पुढारी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो। बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक अत्यंत महत्त्वाची ब्रेकिंग बातमी येते। पोरबंदर मध्ये हेलिकॉप्टर कोसळलेलं आहे। कोस्ट गार्ड एअर इन्क्लेव्ह मध्ये हे हेलिकॉप्टर कोसळलेलं आहे। पोरबंदर मध्ये हे हेलिकॉप्टर कोसळलेलं आहे। गुजरातच्या पोरबंदर मध्ये ही हेलिकॉप्टर दुर्घटना घडलेली आहे आणि यामध्ये 3 जणांचा मृत्यू झालेला आहे, तर अनेक जण जखमी झाल्याची माहिती देखील आता समोर येते। आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी ब्रेकिंग बातमी आहे। गुजरातच्या पोरबंदरमध्ये हेलिकॉप्टर कोसळलेला आहे आणि हा भीषण अपघात झालेला आहे आणि या हेलिकॉप्टर दुर्घटनेमध्ये 3 जणांचा मृत्यू झाला आहे, तर अनेक जण जखमी झाल्याची माहिती मिळते। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी पद्मेश पवार। पद्मेश, काय अधिकची माहिती आहे? नक्कीच गुजरातमध्ये आपण जर बघितलं तर एक हेलिकॉप्टर क्रॉस झालंय। ट्रेनिंग करत असताना हे जे हेलिकॉप्टर क्रॅश झाल्याची आपल्याला प्राथमिक जी माहिती मिळते, त्यात 3 जणांचा मृत्यू झाल्याची आपल्याला प्राथमिक माहिती आहे। आपण जर बघितलं तर हेलिकॉप्टर जे लँड करत असताना ही जी दृश्य आपण बघतोय, त्यात कुठेतरी बिघाड झाल्याचं ही जी प्राथमिक माहिती आपल्याला मिळते, त्यात 3घांचा मृत्यू झाल्याचा आहे। हा जो इन्सिडेंट आहे जवळपास 12:10 झालाय, असं तिकडचे जे सुप्रिटेंडंट आहे भगीरथ जडेजा यांनी ही जी माहिती दिली आहे, त्यानुसार आपण बघू शकतो की 3घांचा मृत्यू झालाय। प्रथमेश, नक्कीच पद्मेश, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहिती संदर्भात। आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी ब्रेकिंग बातमी आहे। गुजरातच्या पोरबंदरमध्ये हेलिकॉप्टर कोसळलेलं आहे। भीषण दुर्घटना घडलेली आहे आणि यामध्ये 3 जणांचा मृत्यू झालेला आहे, तर काही जण जखमी देखील झालेले आहेत। कोस्ट गार्ड एअर एन्क्लेव्ह मध्ये हे हेलिकॉप्टर कोसळलेलं आहे आणि ही दुर्घटना घडलेली आहे। हे दृश्य आपण पाहतोय गुजरातच्या पोरबंदरमध्ये हेलिकॉप्टर दुर्घटना घडलेली आहे आणि यामध्ये 3 जणांचा मृत्यू झालेला आहे।